लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या मुलीवर प्रियकराच्या 3 भावांनी 4 वर्षे सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। या नात्यातून महिलेला 13 वर्षे वयाचा मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी आहे। तसेच 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे। संभाजीनगरमधील माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली। 2 मुलांना जन्म दिल्यानंतरही प्रियकराने आपल्या प्रेयसीला भावांच्या स्वाधीन केले। कुटुंबाला विरोध करून आलेले पीडित महिला माहेरी देखील हा प्रकार सांगू शकली नाही। प्रियकरासोबत राहणाऱ्या 34 वर्षीय विवाहितेवर चौघांनी 4 वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून नराधमांनी 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। फिर्यादी महिलेचे आईवडिलांनी 2010 मध्ये एका तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले होते। त्यानंतर महिला नवऱ्यासोबत 2 ते 3 वर्षे वाळूज महानगर परिसरात राहिली। तिला नवऱ्यासोबत राहायचे नसल्याने ती प्रियकरासोबत पळून गेली। प्रियकरासोबत बजाजनगर येथे 5 ते 6 वर्ष विवाह न करता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिली। तेव्हा प्रियकराच्या घरी त्याची आई, मोठा भाऊ, त्याची पत्नी, दुसरा भाऊ, त्याची पत्नी असे सर्व एकत्र राहायचे। प्रियकरापासून तिला 13 वर्षाचा मुलगा व 6 वर्षाची मुलगी आहे। मात्र यानंतर प्रियकराच्या 3 भावंडांनी तिच्यावर 4 वर्षे सामूहिक अत्याचार केला। या संदर्भात चौघांविरोधात संभाजीनगर MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।